ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। स्वामी विवेकानंदांच्या सहवासात या ग्रंथावर आपलं चिंतन सुरू आहे। पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की वेदांताचा प्रचार केल्यामुळे भारताला काय फायदे होणार आहे। त्यानंतर आपण बघितलं की कर्मसिद्धांत कशा प्रकारे त्याचा विपरीत अर्थ काढला जातो, आणि आपण हे पण बघितलं की चैतन्याचं लक्षण काय, तेव्हा त्यावर आपण चिंतन करत होतो पहिल्या भागामध्ये। आज आपण दुसऱ्या अध्यायाचा काही भाग बघणार आहोत। तेव्हा इथे स्वामीजींचा शिष्य शरदचंद्र चक्रवर्ती विचारतो आहे की तुम्ही जे म्हटलेलं आहे की चैतन्याचं लक्षण म्हणजे संघर्ष, प्रकृतीविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, प्रकृतीवर विजय मिळवला पाहिजे। जिथे जिथे म्हणून संघर्ष असतो तिथे तिथे ते चैतन्य जागं झालेलं असतं, असं स्वामीजी म्हणाले होते मागच्या भागामध्ये। आता पुढे प्रश्न विचारतो, शरदचंद्र प्रश्न विचारतो की हाच नियम काय मानवाला व मानव समाजांनाही लावता येईल। शिष्यांनी हा प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्ही म्हणता की संघर्ष, तर हाच नियम काही मानवी समाजाला किंवा देशांनासुद्धा लागू होईल का? शेवटी मानव समाज किंवा देश म्हणजे तरी काय आहे? व्यक्तींची समष्टीच आहे ना। जर देशामधले सगळे लोक चांगले असतील तर तो देश पण चांगला होणार आहे, देश पण मोठा होणार आहे। स्वामीजी म्हणतात, अन्य लोक तुम्हाला सांगत आले की तुम्ही दीन आहात, कसलीच ताकद नाही तुमच्यात, तुम्ही दुबळे, आणि ते ऐकून आज 1000 वर्ष होत आलीत। तुम्हालाही वाटू लागले आहे की आम्ही हीन आहोत, सर्व बाबतीत अगदी आम्ही नादान आहोत। आपल्यात अनंत शक्ती वसत आहे, अपरंपार ज्ञान साठविले आहे, अदम्य उत्साह रसरसतो आहे, असे चिंतन कराल, आणि त्याचबरोबर जर या अंतस्थ शक्तीला जागे करू शकाल तर तुम्हीही माझ्यासारखे व्हाल। म्हणजे इथे स्वामीजी काय म्हणतात बघा की हा नियम जसा व्यक्तीला लागू आहे तसा देशालाही लागू आहे, समाजालाही लागू आहे। आणि ते भारताचं उदाहरण घेतात की रात्रंदिवस तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही हीन आहात, दीन आहात, दरिद्री आहात, आणि आपण त्यावर विश्वास ठेवला आणि आपण स्वतःला तसेच समजू लागलो। याला काय म्हणतात? हिप्नोटिझम। म्हणजे आपल्यावर हिप्नोटिझम केला। आता बाकी राष्ट्र, अमेरिका म्हणा, युरोप म्हणा, इंग्लंड म्हणा, बाकी जे देश आहेत त्या देशांनी एवढी भरभराट कशी केली? मुठभर इंग्रजांनी भारतावर इतके वर्ष राज्य कसं केलं? कारण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य होतं। त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी संघर्ष केला, त्यांच्यावरती विश्वास होता की आपण जग जिंकू शकतो, आणि आपण मात्र हा विश्वास गमावलेला होता। आणि रात्रंदिवस आपल्याला सांगण्यात आलं की तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही दुर्बल आहात। इथे स्वामीजी म्हणतात की त्यांनी फक्त भौतिक शक्तीवर विश्वास ठेवला तरी ते एवढी प्रगती करून घेऊ शकले विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा बाकी क्षेत्रामध्ये। पण आपल्याकडे तर आत्मशक्ती आहे, अनंत शक्ती आहे, आपल्यामध्ये ही शक्ती आहे, पण आपण ही शक्ती विसरूनच गेलो। त्यामुळे आपली ही अवदशा झालेली आहे। ह्या शक्तीला प्रगट करा। स्वामीजी म्हणतात की तुम्हाला हिप्नोटाईज केलेलं आहे, संमोहित केलेलं आहे की तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही दुर्बल आहात, तुम्ही काहीच कामाचे नाही, आणि आपण ते स्वीकारलं। इतके वर्ष आपल्यावर त्यांनी राज्य केलं। पण बघा, ह्याच भारतामध्ये जेव्हा शिवाजी महाराज निर्माण झाले, समर्थ रामदास निर्माण झाले, स्वामी विवेकानंद निर्माण झाले, लोकमान्य टिळक निर्माण झाले, ह्या लोकांनी संघर्ष केला, नाहीतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? म्हणजे स्वामीजींनी भारतामधल्या तरुणांना जागवलं
अरे किती दिवस तुम्ही निद्रिस्त राहणार, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, किती दिवस झोपणार. ह्या काही महापुरुषांनी भारतीय तरुणांना जेव्हा जागं केलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्यामध्ये पण शक्ती आहे, पण ते प्रगट करू शकले नाही. इतके वर्षपर्यंत त्यांनी स्वतःबद्दल गैरसमज केला होता. त्यांच्यामध्ये विश्वास होताच, आत्मविश्वास होताच, पण आपल्या शक्तीवरच त्यांचा विश्वास नव्हता. म्हणजे कोणीतरी तिथे पाहिजे होतं की ती शक्ती जागं करून देण्यासाठी. शक्ती तर होती, पण ह्या महापुरुषांनी ती शक्ती जागवून दिली. आता बघा, शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेतले, मुठभर मावळे घेऊन आपली सेना निर्माण केली आणि त्यांच्या भरोश्यावर त्यांनी युद्ध जिंकली. आता ह्या मावळ्यांमध्ये शक्ती होती, पण ती शक्ती ते प्रगट करू शकले नाही. कुणाची तरी गरज होती. म्हणून स्वामीजी म्हणतात की आता हे सगळं सोडून द्या आणि तुम्ही जर ती शक्ती जागृत केली तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे होऊ शकाल. जर मला हे शक्य झालं, मी विदेशात जाऊ शकलो, सगळं करू शकलो, तुम्ही का करू शकत नाही. तुमच्यामध्ये इन्फिनिट पॉसिबिलिटी आहे, तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, पण तुम्ही विसरून गेला, तुम्हाला भुरळ पडली आणि त्यामुळे तुम्ही ती शक्ती जागृत करू शकली नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, आपल्यात अनंत शक्ती वसत आहे, अपरंपार ज्ञान साठविले आहे, अदम्य उत्साह रसरसतो आहे, असे चिंतन कराल आणि त्याबरोबर जर त्या अंतशक्तीला जागे करू शकाल तर तुम्ही माझ्यासारखेच व्हाल. म्हणजे इथे कशावर अवलंबून आहे? सकारात्मक विचारावर. आपण जर सकारात्मक विचार केला की आम्हाला पण शक्य आहे, बाकी देश प्रगती करू शकतात, आमचा देश का नाही प्रगती करू शकत, आम्ही पण प्रयत्न करू, आम्ही मेहनत करू, आम्ही संघर्ष करू, आम्ही आळसात पडून राहणार नाही. जर असा निश्चय केला आणि आपण दुर्बल आहोत अशी भावना काढून टाकली तर भारताचं भवितव्य महान आहे, उज्ज्वल आहे. पण स्वामी म्हणाले की आपण त्यांनी जे सांगितलं ते ऐकलं आणि आपण स्वतःला विसरून गेलो आणि स्वतःला दुर्बल समजायला लागलो, दीन समजायला लागलो, हीन समजायला लागलो. त्यामुळे अशी आपली परिस्थिती झाली आहे. पण यामधून आपण बाहेर निघू शकतो. तुमच्यामध्ये तर शक्ती आहेच, तेव्हा थोडीशी जागृत करा आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आळसामध्ये पडून राहिल्यामुळे काही ती शक्ती जागी होणार नाही. त्यानंतर शिष्य विचारतो, अगदी बाळपणापासून या गोष्टी सांगेल, समजावून देईल असा शिक्षक वा उपदेशक तरी कुठे आहे? आजकाल शिक्षण म्हणजे नोकरीचे साधन हीच एक गोष्ट सर्वांपासून ऐकत आलो आहोत आणि ऐकत आहोत. म्हणजे इथे शिष्य काय म्हणतो की अगदी बाळपणापासून ह्या गोष्टी सांगेल, समजावून देईल असा शिक्षक वा उपदेशक तरी कुठे आहे? आजकाल शिक्षण म्हणजे नोकरीचे साधन हीच एक गोष्ट सर्वांपासून ऐकत आलो आहोत आणि ऐकत आहोत. स्वामीजी तुम्ही म्हणता ते ठीक आहे, लोकांना अशा प्रकारे आपण शिकवण दिली पाहिजे की त्यांच्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती त्यांनी जागी केली पाहिजे, तर भारत देश महान होईल आणि ते स्वतः पण महान होईल. पण अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे शिक्षक कुठे आहे, उपदेशक कुठे आहे? बरोबर आहे, आजही आपली तीच अवस्था आहे. आपण शाळा कॉलेजमध्ये फक्त विषय शिकतो, पण ते काय आहे? अर्धवट शिक्षण आहे, फक्त एका बाजूचं शिक्षण आहे, ते काही संपूर्ण शिक्षण नाही. म्हणजे आपला देश आध्यात्मिक देश आहे, पण आपल्या मुलांनाच काय आध्यात्मिकता आहे हे माहीत नसते. नुसतं फिजिकल सायन्स, फिजिकल केमिस्ट्री किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकून तुम्ही काय पोट भरू शकाल? पण पोट भरणं एवढाच काही जीवनाचा उद्देश आहे का? म्हणजे अशा गोष्टी लहानपणापासून मुलांच्या कानावर पडतील, मुलांना ह्या गोष्टी सांगतील असे शिक्षक आणि उपदेशक कुठे आहे? तुम्ही म्हणता हे खरं आहे, लोकांना हे सत्य सांगायला पाहिजे, पण हे सत्य सांगणार कोण? कारण तसे प्रचारकच नाही आहे आणि ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. आज आपण बघतो की जरी भारतीय संस्कृती आध्यात्मिक आहे तरी आपल्या लोकांना, आपल्या तरुणांना अध्यात्म म्हणजे काय ह्याबद्दल काहीच कल्पना नसते.
स्वामीजी काय म्हणतात बघा. स्वामीजी म्हणतात, एवढ्यासाठीच तर त्याच्या उलट शिकवायला दाखवायला आम्ही आलो आहोत. तुम्ही लोक आमच्यापासून ही तत्त्वे शिका आणि नंतर नगरानगरांतून गावागावांतून खेड्यापाड्यांतून त्याचा प्रचार करा. लोकांना उच्चरावाने सांगा, उठा, जागे व्हा, आता झोपून चालावयाचे नाही. साऱ्या उणिवा वा सारे दुःख समूळ नष्ट करण्याची शक्ती तुमच्यातच आहे. यावर दृढ विश्वास ठेवा, म्हणजे ती शक्ती आपोआपच जागृत होईल. तेव्हा स्वामीजी काय म्हणतात, त्यासाठीच तर आम्ही आलेलो आहोत. हे जे महापुरुष येतात ते कशासाठी येतात? त्यासाठीच तर आम्ही आलेलो आहोत. पण आता हे महापुरुष आलेले आहेत, त्यांच्या शिकवणी तरी आपण वाचल्या पाहिजे. आता स्वामी विवेकानंद आलेले आहे. आधुनिक युगासाठी स्वामीजी युगाचार्य आहे, युगनायक आहेत. तर त्यांनी एवढं सगळं सोपं करून सांगितलेलं आहे. त्या शिक्षणावर बोलले, स्त्रियांच्या समस्यांवर बोलले, अध्यात्मावर बोलले, वेदांतावर बोलले, म्हणजे सगळ्याच विषयांवर स्वामीजींनी सांगितलेलं आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि स्वामीजी काय म्हणतात की आम्ही जे काही तुम्हाला सांगतो आहे ते ऐकून घ्या, चांगल्या प्रकारे समजून घ्या ही तत्त्व, आणि समजून घेऊन मग तुम्ही लोकांमध्ये प्रचार करा. त्यासाठीच तर आम्ही आलेलो आहोत. हे असे प्रचारक नाही म्हणून तर आम्ही आलेलो आहोत. बघा, स्वामीजी आलेले आहेत, त्यांनी प्रचारक निर्माण केले. आज रामकृष्ण मठ आणि मिशन सुरू करून बघा. ह्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये आज वेदांताचा प्रचार होत आहे, भगवान श्री रामकृष्णांच्या वचनांचा प्रचार होत आहे, उपनिषद भगवद्गीतेचा प्रचार होत आहे. एवढं जरी होत असलं तरी ते पुरेसं नाही, कारण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हे प्रचारक फारच कमी आहे. आणि जे काही प्रचारक आहेत ते खरा वेदांत न सांगता लोकांना भ्रमात पाडतात. अशा काही गोष्टी त्यांना सांगतात, ते चमत्कार सांगतात की त्यामुळे लोकांना खरा धर्म काय आहे, खरा वेदांत काय आहे, खरा अध्यात्म काय आहे हेच कळत नाही. तेव्हा आध्यात्मिक तत्त्व ही जर जाणून घ्यायची असेल तर ती एखाद्या ब्रह्मज्ञानी पुरुषाकडूनच जाणून घेतली पाहिजे, ज्याला त्या तत्त्वांचा अनुभव आलेला आहे, तीच व्यक्ती योग्य आहे. म्हणून भगवान श्री रामकृष्ण, स्वामी विवेकानंद यांनी जे काही सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अनुभव घेतलेला होता. त्यांचे अनुभवाचे बोल होते, म्हणून त्यांच्या शब्दामध्ये एवढी शक्ती होती. पुस्तकं वाचून सांगणारे पंडित खूप आहे, पण त्याचा प्रभाव होत नाही. असे बरेच सांगणारे आहे, पण कारण त्यांनी स्वतःच अनुभव घेतलेला नाही, त्यामुळे ते लोकांना खरं ज्ञान देणार कसे? ते कॉम्प्रोमाइज करतात, दुधामध्ये पाणी मिसळवतात, त्या धर्माला डायल्यूट करतात, त्याचं मनोरंजन करतात, लोकांना कसं आवडेल याचा प्रयत्न करतात, पण खरी तत्त्व सांगण्यास ते घाबरतात. पण हे महापुरुष कुणालाही घाबरत नाही. जे सत्य आहे ते निर्भयपणे सांगतात. मग लोकांना ते आवडो की न आवडो ते लोकांची पर्वा करत नाही. त्यांना जे काही सांगायचं असते ते सांगून जातात. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की देशामध्ये तसे प्रचारक नाही, म्हणून तर आम्ही आलेलो आहोत. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंताला यावं लागते. आता आम्ही आलेलो आहोत आणि मी अमेरिकेमध्ये किती प्रचार केला, आता किती लोकांना सांगितलं. आता तुम्हीसुद्धा माझं अनुसरण करा, आमच्यापासून ही तत्त्व शिकून घ्या. मग गावागावामध्ये, नगरानगरांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना हे सत्य सांगा. हे सत्य आहे, त्यांच्याविषयीचं सत्य आहे. लोकांना माहिती नाही की आपण कोण आहोत. त्यांना जे वाटते की आपण हीन आहोत, दीन आहोत, त्यांना कल्पना नाही की त्यांच्या आतच, त्यांच्या हृदयातच ती अनंत आत्मशक्ती विराजमान आहे. त्यांना फक्त त्याची जाणीव नाही. तुम्ही त्यांना त्याची जाणीव करून द्या. ती शक्ती प्रगट करण्यासाठी तुम्ही त्यांना सहाय्य करा, मदत करा. आणि बघा, त्या शक्तीचा जर एकदा का उत्कर्ष झाला किंवा ती शक्ती का एकदा जागृत झाली
तर ती व्यक्ती किती महान बनेल आणि तो देश किती महान बनेल. ज्या देशामध्ये असे आध्यात्मिक व्यक्ती जास्त आहेत तोच देश खऱ्या अर्थानं सभ्य आहे, तोच देश महान होऊ शकतो आणि ती संस्कृती टिकून राहणारी असते. हिंदू धर्मावर किती आक्रमणं झाली पण अजूनही हिंदू धर्म टिकून आहे, कारण त्यामध्ये ही आंतरिक शक्ती आहे, ही आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणून तो या सगळ्या संघर्षांचा सामना करून आजही टिकून आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की शिक्षक नाही आहे सांगणारे, तशी गरज आहे. प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये असे शिक्षक आवश्यक आहे. त्यांना पण योग्य प्रकारे ट्रेनिंग दिलं पाहिजे. तर आमच्या रामकृष्ण मठाद्वारे कितीतरी शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग देतो, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो, लहान मुलांवर संस्कार देतो, संस्कार वर्ग आहे. म्हणजे रामकृष्ण मठ आणि मिशन आपल्या परीनं कार्य करतच आहे. पण यामध्ये सर्वसाधारण लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ही तत्त्व समाजामध्ये लोकांना सांगितली पाहिजे. म्हणजे आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर धर्मप्रचारकांची गरज आहे. आपल्याला धर्मप्रचारक तयार करावे लागतील की ह्या तत्त्वांचा ते सगळ्या जगामध्ये प्रचार आणि प्रसार करतील. जसे भगवान बुद्धांनी धर्मप्रचारक तयार केले, त्यामुळे बुद्ध धर्माचा प्रसार कितीतरी लांबपर्यंत झाला. आपल्यामध्ये जपान, चायना, थायलंड या सगळीकडे जे बुद्ध धर्माचा प्रचार झाला. तशाच प्रकारे हिंदू धर्माचे प्रचारक निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांनी ही तत्त्व जगामध्ये लोकांना सांगितली पाहिजे, कारण लोकांना याची गरज आहे. जगामध्ये सगळीकडे अशांती आहे, सगळीकडे भोगवाद वाढलेला आहे. तेव्हा हीच तत्त्व किंवा हा अध्यात्मच त्यांना त्यामधून बाहेर काढू शकतो. आणि आपल्या देशामध्ये असे बरेच महापुरुष आहे की त्यांनी ही शक्ती प्रगट केलेली होती. त्यानंतर शिष्य म्हणतो, पण महाराज या आहेत साऱ्या पैशाच्या गोष्टी, हा पैसा कुठून आणणार आहात आपण? शिष्य हुशार आहे. तो म्हणतो, ठीक आहे स्वामीजी, तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण आता हे प्रचारक निर्माण करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, हे करणं, यासाठी तर पैसा लागेल ना. तुमचा प्लॅन तर खूप मोठा आहे. तुम्हाला प्रचारक निर्माण करायचे आहे, संस्था निर्माण करायचे आहे, त्यामार्फत तरुणांना तुम्हाला ट्रेन करायचं आहे, त्यांना प्रशिक्षित करायचं आहे, त्यांना विदेशात पाठवायचं आहे. तुम्ही हे एवढं कार्य सगळं करायचं ठरवलेलं आहे, पण त्यासाठी आहे कुठे पैसा? आणि पैशाशिवाय तर काही होत नाही. तेव्हा त्यासाठी तर खूप मोठ्या निधीची गरज आहे आणि तो पैसा तर आपल्या देशाजवळ नाही. तुम्हाला कुठून मिळणार तो पैसा? कारण त्यावेळेस आपला भारत देश दरिद्री होता आणि कोणतंही काम करायचं म्हटलं की पैसा पाहिजेच. पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. इव्हन प्रचार करायचा असेल तरी पैसा पाहिजे. याला स्वामीजी खूप सुंदर उत्तर देतात. ते उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवलं पाहिजे. म्हणजे पैसे कसे कमवायचे, आपल्याकडे पैसे कसे येतील, त्याचा मंत्र स्वामीजींनी सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कधीही पैशाचा अभाव पडणार नाही. हा स्वामीजींचा मंत्र जर आपण लक्षात ठेवला तर जीवनामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही. हे स्वामीजी शिष्याला सांगतात. हे गहन तत्व आहे आणि तेच स्वामीजी सांगतात. स्वामीजी काय म्हणतात बघा, अरे हे तू काय बोलतो आहेस? माणूसच तर पैसा निर्माण करतो ना. पैशांनी माणसे निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकले आहेस? तू जर आपले मन आणि मुख एक करू शकतील, बोलल्यासारखे वागू शकशील, तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल. बघा, हे आहे सूत्र. स्वामीजी म्हणतात की महत्त्वाचं काय आहे? मनुष्य महत्त्वाचा आहे की पैसा महत्त्वाचा आहे? पैसा कमावतो कोण? मनुष्यच कमावतो ना. पैशामुळे काही मनुष्य होत नाही, मनुष्यामुळे पैसा होतो. पैसा सेकंडरी आहे, दुय्यम स्वरूपाचा आहे, पण मनुष्य महत्त्वाचा आहे. म्हणून मनुष्यच पैसे कमावू शकतो आणि पैसे कमावले पाहिजे. कारण असं जर महान कार्य करायचं असेल तर पैशाशिवाय होणार नाही. पण स्वामी म्हणतात की पैशाचा अभाव राहत नाही.
कोणत्याही चांगल्या कार्यासाठी पैशाचा कधीच अभाव पडत नाही. कारण भगवंत चांगल्या कामासाठी पैशाची तरतूद करतो, कारण त्याची ही जबाबदारी आहे. धर्माचा प्रचार करण्याचं कार्य भगवंताचं आहे. आणि जर कोणी हे कार्य करत असेल निस्वार्थ भावाने, स्वतःचा स्वार्थ न ठेवता, तर त्याला पैशाची कधीच कमी पडत नाही. तुम्ही असं बघितलं का, एखादी खूप चांगली धार्मिक आध्यात्मिक संस्था आहे आणि ती संस्था पैशाच्या अभावी बंद पडली आहे. त्या संस्थेमध्ये जर निस्वार्थ लोक असतील, प्रामाणिक लोक असतील, तर त्या संस्थेला पैशाची काही कमी पडणार नाही. पण इथे एक अट आहे, मात्र एक अट सांगितली आहे की जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. मन मुख एक करणं. तू जसा बोलतो तसाच जर वागला तर पैसे तुझ्या पायाजवळ वाहत येतील. म्हणजेच काय, सत्याचं आचरण केलं तर. काया वाचा मनानं सत्याचं आचरण केलं, मन मुख एक केलं. मनामध्ये एक ठेवायचं आणि बोलायचं दुसरं असं नाही. जे मनामध्ये आहे तेच बोलायचं आणि जे बोलायचं तेच करायचं. नाहीतर विचार करतो एक प्रकारे, बोलतो दुसऱ्याच प्रकारे आणि कार्य करतो तिसऱ्याच प्रकारे. अशा प्रकारे जर आपलं जीवन असेल तर आपल्याला पैशाचा अभाव पडेल. पण आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि तेच करतो, म्हणजेच कायावाच्या मनाने आपण जर सत्याचं आचरण केलं तर पैशाचा कधीच अभाव पडत नाही. बघा, स्वामीजींनी अमेरिकेला जायचं ठरवलं होतं. त्यांच्या शिष्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. मद्रासच्या शिष्यांनी खूप पैसे जमा केले, वर्गण्या गोळा केल्या. स्वामीजी म्हणाले की मला अजूनही ठाकूरांचा आदेश झालेला नाही, मला अजूनही माताजींचा आदेश झालेला नाही. जोपर्यंत मला आदेश होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. हे सगळे पैसे तुम्ही जे जमा केलेले आहेत हे सगळे गरिबांना वाटून द्या. बघा, स्वामीजींनी पैशाची पर्वा नाही केली. पुढे मला जावं लागणार आहे, मग पैसा लागणार आहे, तेव्हा राहू द्या, नंतर बघू. नाही, मला आदेश आलेला नाही, हे पैसे तुम्ही जमा केले, हे गरिबांना वाटून द्या. आदेश येईल तेव्हा बघू पैशाचं काय होते ते. जो आदेश देईल तोच पैसे पण देईल. सगळे पैसे वाटून दिले, स्वामीजींनी काही पर्वा केली नाही. पण जेव्हा ठाकूरांचा आदेश आला, त्यांनी बघितलं की ठाकूर समुद्रावर चालत जात आहे आणि नरेंद्राला बोलवत आहे. माताजींचे आशीर्वाद आले. मग तेव्हा त्यांनी निर्णय पक्का केला की आता मी जाणार. तेव्हा बघा, अचानक पैसे आले. खेत्रीच्या महाराजांनी, अजित सिंगनी स्वामीजींचा जाण्याचा सगळा खर्च घेतला, भार घेतला. त्यांच्या कपड्यांचा भार घेतला, जहाजाचं तिकीट त्यांना करून दिलं, सोबत पैसे दिले. म्हणजे सगळ्याची सगळी जबाबदारी खेत्रीच्या महाराजांनी घेतली. पैशाचा अभाव पडला का? पैसे कुठे कमी पडले का? म्हणजे जो मनुष्य सत्याचं आचरण करतो त्याला कधीच पैशाची कमतरता पडत नाही. हैदराबादला एक पुल्लारेड्डी नावाचा एक डिहोटी होता, आपल्या मठाचा डिहोटी. अंगठा बहादर, सही करता येत नव्हती. गुरुने सांगितलं की तू एक मिठाईचं दुकान सुरू कर. तो म्हणाला की गुरुदेव, मला मिठाईचं दुकान कसं काय मी सुरू करू, काहीच माहिती नाही, काही अनुभवच नाही मला. तू कर, तर मी तुला सांगतो तशा प्रकारे कर. तू मिठाईचं दुकान सुरू कर, पण कधीही खोटं बोलू नको. खरं प्रामाणिकपणे बोल. तुझ्या दुकानामधला माल जर शिळा असेल, कालचा असेल, तो फेकून दे, लोकांना देऊ नको. आणि तू जर म्हणत असेल की मी शुद्ध तुपाची मिठाई देत आहे, तर शुद्ध तुपाचीच मिठाई दे, त्यामध्ये भेसळ करू नको. तू स्वतः दुकानात जाऊन कच्चा माल खरेदी कर, लोकांवर अवलंबून राहू नको. तू चांगल्या प्रतीचा माल खरेदी कर, त्यानंतर तू मिठाईचं दुकान सुरू कर आणि तू पण त्यांच्यासोबत काम कर. आणि मिठाई जर खराब असेल तर लोकांना देऊ नको, फेकून दे. आणि प्रामाणिकपणे धंदा कर, लोकांना ठकवू नको. तिथे शुद्ध घी म्हणजे शुद्ध घीच वापर. आणि या पुल्लारेड्डीने आपल्या गुरुची वचन पाळले, सत्याचं आचरण केलं आणि बघा, तो करोडोपती झाला.
इतकी त्याच्या दुकानामध्ये मागणी. पहिले एक दुकान होतं कर्नूलला, मग हैदराबादला एक ब्रँच सुरू केली आणि दोन्ही ठिकाणी खूप गर्दी. आणि लोक म्हणायचे की अजून उघडा, अजून दुसऱ्या शहरामध्ये उघडा. तेव्हा पुल्लारेड्डी म्हणाला की नाही, माझी तेवढी कॅपॅसिटी नाही, मी मॅनेज नाही करू शकणार. कितीतरी इंजिनिअरिंग कॉलेजं बांधली, रामकृष्ण मठाला किती देणग्या दिल्या, अनाथ आश्रम सुरू केला, अपंगासाठी आश्रम सुरू केला. म्हणजे पैसे खूप कमावले, दानधर्म पण खूप केला आणि होता अंगठा बहाद्दर. फक्त कशाच्या भरोशावर? सत्याचं आचरण. फक्त सत्याचं आचरण केलं. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये कोणतीही साधना करायची गरज नाही. तुम्ही सत्याचं आचरण केलं तर तुम्ही ईश्वर लाभसुद्धा करून घेऊ शकता. ह्या भौतिक गोष्टी तर सोडाच. आणि इथे बघा, स्वामीजी म्हणतात की जर मनमुख एक करू शकलास, जसं बोललं त्याप्रमाणे तू केलंस, तर पैसे पाण्यासारखे तुझ्या चरणी वाहत येईल, पायाजवळ वाहत येईल. पैशाचा तुला कधीच अभाव पडणार नाही. एका ठिकाणी अजून स्वामीजी म्हणतात, सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. मग सनातन असो की आधुनिक समाज असो, कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. तर समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते, अन्यथा तो समाज नष्ट होतो. ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी, मॉडर्न और एन्शियंट. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. स्पष्टपणे स्वामीजींनी म्हटलं आहे की सत्य कधीही कुणापुढे मान तुकवत नाही. आपल्याला समाजाला सत्यापुढे मान तुकवावी लागते. आपण जर सत्यापुढे मान तुकवली नाही तर तो समाज नष्ट होतो, तो टिकू शकत नाही. म्हणून किती सत्याचं महत्त्व सांगितलेलं आहे की आपण जर सत्याचं आचरण केलं, प्रामाणिकपणे धंदा केला किंवा प्रामाणिकपणे कोणतंही कार्य केलं, शुभ कार्य केलं, तर पैशाची कधीच कमी पडत नाही. हा मंत्र स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे. स्वामीजी काय म्हणतात बघा, अरे तू काय बोलतो आहेस? माणूसच तर पैसा निर्माण करतो ना. पैशांनी माणसे निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकले आहेस? तू जर आपले मन आणि मुख एक करू शकशील, बोलल्यासारखे वागू शकशील, तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल. म्हणजे आपलं जीवन सत्य समर्पित पाहिजे. सत्य समर्पित होगा जीवन, सत्य करेगा हमारा रक्षण. सत्य से नहीं कोई बढ़कर, सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्य मार्ग पर चले निरंतर. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. शेवटी जय सत्याचा होतो. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा विततो देवयान. मुंडकोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की शेवटी विजय होतो सत्याचाच, असत्याचा कधी विजय होत नाही. आणि सत्यामधूनच देवाकडे जाण्याचा मार्ग आहे, भगवंताकडे जाण्याचा मार्ग सत्यामधूनच आहे. खोटं बोलून काही कोणी ईश्वरलाभ करून घेऊ शकत नाही. म्हणून सत्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर शिष्य बघा काय म्हणतो. शिष्य म्हणतो, बरे ते असो महाराज, आपण म्हणता त्याप्रमाणे समजा पैसा जमला आणि हे आपले सत्कार्य सुरूही झाले, पण म्हणून काय? यापूर्वीही अनेक थोर महापुरुषांनी कितीतरी सत्कार्य केली, पण आज कुठे त्यांचा मागबूस तरी दिसतो काय? आपण म्हणता त्या कार्याचेही काळाच्या ओघात अखेर हेच होणार हे निश्चित. तेव्हा असल्या या प्रयत्नांची तरी काय आवश्यकता? बघा, शिष्य कसा आहे, निगेटिव्ह आहे. तो म्हणतो की ठीक आहे, पैसा आला, हे सगळं झालं आणि तुम्ही एवढं कार्य केलं, पण उपयोग काय आहे? याच्यापूर्वी अनेक महापुरुष आले, त्यांनी खूप कामं केलं, पण त्याचा मागमूसही नाही. असं आपण कसं म्हणू शकतो? मागमूसही नाही असं आपण कसं म्हणू शकतो? त्या महापुरुषांनी पाया रचला म्हणून तर आपण कळस बांधू शकलो ना. अहल्याबाई होळकरींनी किती मंदिरं बांधली, किती घाट बांधले, किती धर्मशाळा बांधल्या, आजही आहे की, जे त्या गेले नाही आहे. म्हणजे ह्या लोकांनी कार्य करून ठेवलं, आपण तिथे पुढे प्रगती केली. पण शेवटी जग काय आहे? जग बदलणार आहे. सगळ्या गोष्टी बदलतात. पण आपण त्याची चिंता कशाला करायची? बघा स्वामीजी काय म्हणतात. स्वामीजी म्हणतात,
पुढे काय होणार या विचाराने जे हैराण होतात त्यांच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नाही. जे सत्य म्हणून उमगले ते तात्काळ कृतीत उतरवायच हवे. पुढे काय होणार या विचारांची गरजच काय. 2 घडींचे तर हे जीवन. त्यातच जर क्षणोक्षणी नफा नुकसानीचा हिशोब करीत बसलो तर काहीतरी साधता येणे शक्य आहे काय. फलाफळ देण्याचा एकमात्र अधिकारी भगवान. त्याला वाटेल ते तो करील. त्यासाठी डोके तापविण्याचे तुला काय कारण. तिकडे नजर न देता तुला जे करावयाचे आहे ते कर. म्हणजे किती स्पष्टपणे स्वामीजींनी सांगितलं आहे की तू फळाची अपेक्षा कशाला करतो. आपण केल्यामुळे काय होणार, जगामध्ये काय होणार, तू निष्काम भावानं करणं. स्वामीजींनी म्हटलं एका ठिकाणी की जगावर उपकार करणं म्हणजे स्वतःवरच उपकार करणं आहे. जगाचं काय होईल माहीत नाही, पण तुमच्यावर उपकार होईल. म्हणजे तुला ही संधी मिळालेली आहे. आणि जे लोक भविष्याचा विचार करतात, फलाचा विचार करतात, काय होईल काय होणार नाही, त्यांच्या हातून काही महान कार्य होऊ शकते का. त्यांच्या हातून कधीच महान कार्य होऊ शकत नाही. आणि मग ह्या लोकांना यायची गरज काय होती. स्वामी विवेकानंद आले, समर्थ रामदास आले, यांना यायची काय गरज होती. समर्थांचं कार्य आजही सुरू आहे की. त्यांचा दासबोध ग्रंथ आपल्यामध्ये आहेच, लोकांना प्रेरणा देत आहे. तुकारामाची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे. आजही ह्या वाङ्मयामधून लोकांना किती फायदा होत आहे. तेव्हा हे लोक आले, गरज होती. आणि आपल्याला जे वाटते की हे खरं आहे, हे सत्य आहे आणि त्याचा प्रचार केला पाहिजे, आपण ते करायचं. जे आपल्या बुद्धीला सत्य म्हणून पटते ते लगेच आचरणामध्ये आपण उतरवलं पाहिजे. नाहीतर आपल्या हातून काहीच कार्य होणार नाही. शेवटी 2 दिवसाचं तर जीवन आहे, जीवन कधी संपेल सांगता येत नाही. मग चांगल्या कार्यासाठी वाहून घेणं हे केव्हाही चांगलं की नाही. जर आपल्याला ही संधी मिळाली, मनुष्य जन्म मिळाला, तेव्हा भविष्याचा विचार न करता, आपल्या कार्याचा काय परिणाम होईल काय होणार नाही हा विचार न करता, जगाच्या कल्याणासाठी आपल्याला जे चांगलं वाटते ते केलंच पाहिजे. आणि शेवटी जर काहीच परिणाम झाला नाही तर भगवंत आहे ना, तो बघतो ना, जगाची काळजी घेतो ना. जेव्हा गरज पडेल तेव्हा तो पुन्हा काही लोकांना पाठवेल, पुन्हा या जगाची प्रगती करेल. तेव्हा आता संधी मिळालेली आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे, ही सेवा करण्याची संधी आहे. तेव्हा तुला जी संधी मिळाली आहे त्या संधीचा तू उपयोग घे. आणि फल मिळेल काय होईल पुढे, त्याचं काय फळ होईल हे भगवंतावर सोडून दे. ते त्याच्या हाती आहे, भगवंताच्या हाती. कुणाला काय फळ द्यायचं काय नाही द्यायचं तू त्याचा विचार कशाला करतो. म्हणजे भविष्याचा विचार मुळीच करू नका की आपण केल्यामुळे, आपण चांगले कर्म केल्यामुळे काय होणार आहे काय होणार नाही. चांगले कर्म केल्यामुळे कमीत कमी आपलं चित्तशुद्ध तरी होईल. आपलं चित्तशुद्धी झाली तर आपण भगवंताच्या जवळ जाऊ, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रगती करून घेऊ शकू. जगाचं काय होईल नाही होईल याचा विचार सोडून तुम्ही पहिले तुमचं तर बघा. आणि या जगामध्ये कोणतीही गोष्ट कायमची राहणारी नाहीच, बदलत असते आणि बदलणार. आणि बदलत्या जगासाठी पुन्हा पुन्हा महापुरुष येतात, अवतार येतात, पुन्हा ते समाजाची घडी व्यवस्थित करतात. तेव्हा ही जबाबदारी भगवंताची आहे. तो बघेल त्याचे परिणाम काय होतात काय होत नाही. यासाठी तुला कशाला आपलं डोकं लावायची गरज आहे. तुला जे खरं वाटते ते करत राहणं तेवढंच पुरेसं आहे तुला. म्हणजे अशा प्रकारे निष्काम कर्म आपण कसं केलं पाहिजे, म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कर्माचे भविष्यामध्ये काय परिणाम होईल हा विचार करू नये. स्वामीजी म्हणाले की मी जे काही देऊन गेलो ते 1000 वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील. म्हणजे 1000 वर्षाचं मटेरियल स्वामीजी देऊन गेले. मग आपण कसं म्हणतो की त्याचा काहीच परिणाम होणार नाही, ते सगळं वाया गेलं असं आपण म्हणू शकतो का. जे देऊन गेले स्वामीजी ते 1000 वर्षापर्यंत लोकांना प्रेरणा देत असेल तर पुढे 1000 वर्षापर्यंत ते कार्य करत राहील ना. भगवान बुद्ध आले, 2500 वर्ष झाली, त्यांनी 1500 वर्षापर्यंत किती महान कार्य केलं. जर भगवान बुद्धाने जर ते कार्य केलं नसतं तर त्यावेळेस समाजाची काय अवस्था होती, त्यावेळेस समाज नष्ट झाला असता. पण भगवान बुद्धाने 1500 वर्षे कार्य केलं.
त्याच्यानंतर शंकराचार्य आले, त्यांनी कार्य केलं 1000 वर्ष. मग आता रामकृष्ण विवेकानंद आले, तेच कार्य पुढे नेण्यासाठी आलेले आहेत. याच्यानंतर जेव्हा पुन्हा गरज पडेल तेव्हा येतील ना, तेव्हा त्याची आपण कशाला काळजी करायची? ह्या जगाची काळजी वाहणारा आहे ना तो भगवंत. आपण आपल्याला जे सत्य वाटलं ते घ्यायचं आणि आचरण करून आपलं जीवन धन्य करायचं. ह्या जगाचं काय होईल हा विचार आपण करणं सोडून द्यायचं. कारण एक माणूस करून करून किती करणार आहे. पण भगवंत मात्र सगळ्या जगाची काळजी वाहतो, त्याच्यावर सोडून दे. हे स्वामीजींनी स्पष्ट करून सांगितलं. या जगाचं काय होईल ते तुमचं काम नाही. जगाची काळजी वाहणारा वेगळा आहे. तुम्ही तुमचं काम करा, तुमचं जीवन धन्य करून घ्या, एवढंच तुमच्या हाती आहे. तेव्हा अशा प्रकारे स्वामीजींनी शिष्याच्या या प्रश्नाला उत्तर दिलं. आज आपण इथेच थांबूया. ह्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण बघितलेलं आहे की दुसरा अध्याय आहे, ह्या पुस्तकाचा दुसरा अध्याय आहे. दुसऱ्या अध्यायामधले काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण इथे चिंतनाला घेतलेले होते. यानंतर पुढे आपण जेव्हा भेटू तेव्हा त्यापुढला भाग आपण घेण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.